महाराष्ट्र कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने अतिवृष्टि और डॉक्टर मारपीट मामले को लेकर सरकार पर निशाना साधा है। उन्होंने आरोप लगाया कि सत्ता के अहंकार में सरकार जनता के मुद्दों को नजरअंदाज कर रही है। पटोले ने भ्रष्टाचार और लापरवाही के आरोप लगाते हुए सरकार की आलोचना की है। आइए एक नजर डालते हैं पटोले के विस्तृत बयान पर। ही जे काही आपत्ती आलेली आहे ही मानवनिर्मित आपत्ती आहे, नैसर्गिक आपत्ती नाही। सरकारला सगळं मी मुद्दामून त्याचं स्पष्टीकरण देतो की सरकारला सगळ्या गोष्टी माहिती होत्या, त्याची पूर्वतयारी करायची या दृष्टिकोनातून सरकारने महानगरपालिका असेल की राज्य शासनाच्या वतीनं पैसे खर्च केले, पण ते पैसे कागदावर खर्च केले आणि त्याच्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे। मिसिंग लिंकचं तर सगळ्यात मोठं उदाहरण आपण पाहतो आहे की सरकारने 1 मेला त्याचं उद्घाटन केलं आणि तोही कोलमडलेला आहे। तिथेही अजूनही काही भागात ट्रॅफिक बंद आहे, अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे। या सरकारच्या भ्रष्टाचाराचे म्हणजे अनेक मुद्दे या पावसामुळे पुढे आलेले आहेत। सरकारची वास्तविकता भ्रष्टाचारातली पुढे आलेली आहे आणि त्याच्यामुळे हे सरकारच पूर्ण आता भ्रष्टाचारानं गुरफटलेलं आहे आणि महाराष्ट्रातली जनता या सगळ्या भ्रष्टाचारामुळे अशा आपत्तीच्या वेळेस त्यांचा जीव जातो आहे। हेच या महाराष्ट्राचं आता दुर्दैव आहे असं आम्ही म्हणतो। विकासाच्या नावाने यांचा विकास जो आहे स्पेस टेक्नॉलॉजीचा आहे। प्रधानमंत्री एकदा लोकसभेमध्ये सांगत होते की ही स्पेस टेक्नॉलॉजी आहे आणि या स्पेस टेक्नॉलॉजीमुळे आम्ही केलेलं जो डेव्हलपमेंट आहे त्याच्यात कुठेही खराब होणार नाही, अशा पद्धतीची ग्वाही लोकसभेमध्ये प्रधानमंत्र्यांनी दिली। आणि आता हे स्पेस टेक्नॉलॉजी आपण पाहतो आहे की महाराष्ट्राची जी परंपरा असलेलं वारी जी परंपरा आहे ही हजारो वर्षाची आहे आणि एकात्मतेचं एक दर्शन विठुरायाच्या दर्शनाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि म्हणून ही वारीची परंपरा जी आहे ती मोडकळीस कशी येईल आणि त्यांचे रस्ते कसे अडवता येतील याच्यावर या सरकारने प्रयत्न केला आणि त्याचा वारीवर परिणाम झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। या वारी काही आता आजच्याचा नाही, हा पाऊस जो आहे याच्यापेक्षा मोठा पाऊस पहिल्याच्या काळात पडायचा, अलीकडच्या काळात पडायचा आणि एवढ्या छोट्या पावसामध्ये आज रस्ता आणि तिथली परिस्थिती आपण पाहिली तर वारकऱ्यांना त्यांच्या त्या रस्त्यालाच थांबवून टाकलेलं आहे। आणि म्हणून हे सरकार जे आहे भ्रष्टाचारामुळे प्रत्येक व्यवस्थेला संपवायला निघालेलं आहे हे आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहिलं असेल काल स्थगनच्या माध्यमातून मी विधानसभेत हीच भूमिका मांडलेली होती की राज्यामध्ये जी काही परिस्थिती आता निर्माण झालेली आहे, काही भागामध्ये पाऊस आहे, पावसामुळे लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि काही भागात पाऊसच नाही आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली। आणि म्हणून सरकारने सोमवारी जेव्हा 1 दिवसाचं अधिवेशन बंद करून टाकलं, आम्हाला वाटलं की सरकार या सगळ्या गोष्टीचा आढावा घेईल आणि विधानसभेत ती भूमिका मांडेल, पण सरकारने मांडली नाही। म्हणून सरकारला काल आम्ही विधानसभा अध्यक्षाच्या माध्यमातून सरकारला आम्ही सांगितलं की आपण हे सगळं माहिती द्या, त्याच्यावरची चर्चा करा, या संकटातून सरकार कशी या संकटावर मात करेल आणि शेतकऱ्यांना आणि सर्वसामान्याला कसा न्याय देईल। पण सरकार पळ काढत आहे आणि सरकार टाईमपास करते आहे विधानसभेमध्ये, अशा पद्धतीचं चित्र आपण पाहतो। आपल्याला अनेकदा सांगितलं विधानसभेत आम्ही बोलतो या सरकारला जे 5वी बहुमत बेईमानीनं मिळालेलं आहे त्याचा माज आलेला आहे। भरपूर पैसा भ्रष्टाचाराने कमवलेला आहे। यांना असं वाटतं की आता आम्ही शासक झालेलो आहोत, जनतेच्या कामापेक्षा यांच्या व्यक्तिगत कामाचा इंटरेस्ट त्या ठिकाणी जास्त आहे। आता महिला डॉक्टरला आणि नर्सेसला मारायची मजलसुद्धा या महायुतीच्या नेत्यांच्या आता कृतीमध्ये आपण पाहतो आहे। हा सावित्रीबाई फुल्यांचा महाराष्ट्र आहे, या हऱ्यागऱ्यांचा नाही। आणि तुम्हाला काही परमनंट आम्ही सत्ता दिलेली नाही या महाराष्ट्राच्या जनतेनं, हे पहिले भान या लोकांनी ठेवलं पाहिजे। आणि म्हणून महायुतीच्या या सगळ्या माज आलेल्या व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो आणि या अपमानाचा बदला जनतेने तर घ्यावाच, राज्य सरकारने तातडीनं कारवाई करावी ही मागणी आमची आहे।